एवढं गोड जगद्गुरु तुकोबारायांनी मनाला काम सांगितलं ना, हेच सर्वश्रेष्ठ काम आहे महाराज, लक्षात घ्या. या पृथ्वीवरती आल्याच्या नंतर राम नामाची साधना ही तुमच्या माझ्यासाठी फार महत्वाची आहे. अंत में निकला यही परिणाम, राम से बडा राम का नाम. 350 किलोमीटर प्रवास करून आलोय संसार सांगण्यासाठी नाही. जो काही मला वेळ प्राप्त आहे त्या वेळेमध्ये मला जेवढा परमार्थ सांगता येईल तेवढा परमार्थ सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. संसार काय सांगायचा आहे तुम्हाला, रोजच तुम्ही करायला. ऐका, ही मनाची जेवढी कामं आहेत का नाही, तुकोबाराय म्हटली मला सगळी बंद करायची आहे. त्यामुळे अगदी चकारानं बोलतात, मना तुझी सगळी कामं बंद कर, पण एक काम मात्र तू सुरू कर, मना जपे राम राम. त्याशिवाय काय खरे महाराज. कलियुगामध्ये ना नाम साधनेला फार महत्व दिलेलं आहे. नामा परते साधन नाही जे तू करीसी अनेक काही. कलियुगामध्ये म्हणून तर हकारोनी सांगे तुका, नाम घेता राहो नका. ऐका महाराज, कलियुगामध्ये कशालाही सोडा पण कोणाला सोडू नका, मनाला रामाला सोडू नका, रामाच्या नावाला सोडू नका. कारण राम नामामध्येच तर एवढी मोठी ताकद आहे. कामामध्ये काम काही म्हणा राम राम, आणि मग काय होईल, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. ऐका मी काय बोलतोय ते ऐका. हे जे नाम आहे का नाही, कलियुग केवल नाम आधारा. इथं जर खरं काय असेल ना, फक्त देवाचं नाव आहे महाराज, बाकी सगळं खोटे. आचार्यांचं म्हणणं तर असं आहे, हे गोड श्लोक आपल्या सर्वांच्या समोर आणतो. हा ब्रह्मस्तंभ पर्यंतम सर्व मायामयम जगत सत्यम सत्यम पुनः सत्यम हरेर नामैव केवलम. आचार्य म्हणतात, गवताच्या काडीपासून ते ब्रह्मदेवापर्यंत हा सर्व मायामय प्रपंच कसा आहे, खोटा आहे. मग इथं काय खरं आहे. आचार्य म्हटले फक्त आणि फक्त देवाचं नाव खरे. म्हणूनच तुकोबाराय देखील म्हणतात, सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. आणि खरं सांगू का महाराज तुम्हाला, जे खरं असतं का नाही तेच बरं असते. ज्या गोष्टी खऱ्या आहेत त्याच गोष्टी तुमचं आणि माझं बरं करत असतात. संसार हा खरा नाहीच, त्यामुळे संसार कधीच आपलं बरं करणार नाही. खरा काय आहे, फक्त परमार्थ खरा आहे, त्यामुळे परमार्थच आपलं बरं करणार आहे. खरं कोण आहे, फक्त देवाचं नाव खरं आहे, त्यामुळे देवाचं नावच आपलं बरं करणार आहे. तुका म्हणे तुझी खरं हे रे निघाला विषय म्हणून 1 2 3 तोला मोलाची वाक्य आपल्याला सांगतो. ऐका, इकडे लक्षात द्या. तोला मोलाची वाक्य आहेत. काय असलं पाहिजे बघा, आपलं जगणं खरं असलं पाहिजे, आपलं बोलणं खरं असलं पाहिजे, आपलं वागणं खरं असलं पाहिजे. कारण ज्याचं जगणं खरं, ज्याचं वागणं खरं, ज्याचं बोलणं खरं, त्याचंच होणार आहे बरं. हे कधी लक्षात ठेवायचं महाराज, लक्षात घ्या. एक सांगू का तुम्हाला, आपण ज्यावेळेस खऱ्या लोकांकडे बघतो का नाही, खऱ्या लोकांकडे बघत असताना असं लक्षात येतं आपल्याला की खऱ्याच्या जीवनाला दुःख आहे. महत्वाचं आहे का, खऱ्याच्या जीवनाला दुःख असते. महत्वाचं आहे का, खऱ्याच्या जीवनाला संकट असतात, खऱ्याच्या जीवनाला वेदना असतात, खऱ्याच्या जीवनाचा वनवास होतो. म्हणून तर वनवास रामाला आहे, रावणाला नाही. बरोबर आहे का नाही दादा? वनवास रामाला होता की वनवास रावणाला होता? वनवास होता रामचंद्रजींना. वनवास 5 पांडवांना मिळाला का वनवास दुर्योधनाला मिळाला? आपलं उत्तर असेल वनवास मिळाला 5 पांडवांना. याचा अर्थ ज्याचं जीवन खरं आहे का नाही त्याच्या जीवनाला खऱ्या अर्थानं दुःखच आहेत, खऱ्या अर्थानं वेदनाच आहेत, खऱ्या अर्थानं संघर्षच आहे. पण तोला मोलाचं वाक्य लक्षात ठेवा, खऱ्याच्या जीवनाला किती दुःख येऊ द्या, खऱ्याच्या जीवनाला किती संघर्ष होऊ द्या, खऱ्याच्या जीवनाचा कितीही वनवास होऊ द्या, वाक्य लक्षात ठेवा, एक ना एक दिवस विजय होणार तो खऱ्याचाच. म्हणून तर आपलं ब्रीद वाक्य आहे, सत्यमेव जयते. ज्याचा वनवास
त्याचा सुवास दरवळणार, कारण खऱ्याचा वनवास होतो मग नंतर त्यांचंच नाव होतं, म्हणून रामचंद्रजींचं नाव आहे, त्यांची पूजा होते, रावणाची बिलकुल होत नाही, लक्षात घ्या महाराज. हा 5 पांडवांचा जे जेकार होतो, दुर्योधनाचा बिलकुल जे जेकार होत नाही, लक्षात घ्या, कारण 5 पांडवांचं जगणं खरं, वागणं खरं, बोलणं खरं, रामचंद्रजींचं जगणं खरं, वागणं खरं, बोलणं खरं, कारण जे खरं असतं का नाही ते बरं असतं. आणि असाच जर विचार केला तर या संसारामध्ये काय खरं, फक्त देवाचं नाव खरं, आणि देवाचं नाव खरं असल्यामुळं ते नावच सगळं करतं बरं. म्हणून तुकोबाराय म्हटले, बाबा म्हणा, अरे ज्यानं बरं होणार आहे, जे खरं आहे, ज्यानं सुख मिळणार, ज्यानं समाधान मिळणार, ज्याने आनंद मिळणार, ती काम सोडून दुसरी कामं करायची कशाला. त्यामुळे दुसरी कामं तुझी सगळी बंद आणि एकच काम तुझं सुरू, मना जपे राम राम. माझ्या मनाला लागो छंद छंद, माझ्या मनाला लागो छंद छंद, माझ्या मनाला लागो छंद छंद, माझ्या मनाला लागो छंद. ओ नित्य गोविंद नित्य गोविंद गोविंद, माझ्या मनाला लागो छंद माझ्या मनाला लागो छंद, नित्य गोविंद मला छंद देखील लागला पाहिजे, लागो हाची छंद, म्हणा गोविंद गोविंद. आता हे दुसरं छंद झालं असं समजा, आहे की नाही, म्हणा लागो छंद, नित्य गोविंद गोविंद, आणि त्याच्यातच हे पण लागो हाची छंद, म्हणा गोविंद गोविंद. कारण आता 9:40 झालेले आहे. पहिल्या चरणामध्ये म्हणाले, म्हणा जपे राम राम. जे काम करण्यासाठी सांगितलं त्या कामाचा छंद लागला पाहिजे, असं तुकोबाराय दुसऱ्या चरणात म्हणतात, लागो हाची छंद, म्हणा गोविंद गोविंद. कारण काय असतं महाराज, छंद हा विषय फार महत्वाचा आहे. कुठल्याही गोष्टीचा छंद लागावा महाराज. छंद जर लागला ना, त्या गोष्टीशिवाय करमत नाही, लक्षात घ्या महाराज. छंद जर असेल ना, आता बघा काही जणांना तंबाखू खाण्याचा छंद असतो, इथं नाही ना कोणी तंबाखू खात, कोणी खात नाही असा विचार करूनच मी बोलतोय, नाही तर पुन्हा कीर्तन झाल्याच्या नंतर याल माझ्याकडं, हा आमच्यात तंबाखूवर बोलायचं होतं का तुम्हाला, बरोबर का नाही. तंबाखू खाण्याचा एकदा जर छंद लागला ना महाराज, छंद, तर तो माणूस कुठं जरी बसला तरी तंबाखूला चुना लावतो, म्हणजे लावतो, बरोबर आहे का नाही. तो कीर्तनात जरी बसला तरी चुना लावणारच, कोणाला, तंबाखू सहित सगळ्यांना, बसल्या बसल्या काय त्याला चुना लावतोय, तंबाखू खातोय, छंद लागलाय ना त्याचा. हो ऐका, सांगण्याचा मुद्दा फक्त आहे, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात छंद देखील लागला पाहिजे. त्यामुळे लागो हाची छंद, म्हणा गोविंद गोविंद. कारण छंद लागल्याने काय होतं, तुकोबारायांनी सांगितले, माझी मदत झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतलासी. तुकोबाराय म्हणतात, या नामाचा छंद घेतल्यामुळे अवस्था अशी झाली की माझी वाचा अनावर झालेली आहे. त्यामुळे या मनाला छंद देखील लागला पाहिजे. लागो व्हायचे छंद काय होतं सांगू का तुम्हाला 2 मिनिटांमध्ये. छंद जर लागला ना तर गोविंद आसनी गोविंद शयनी. कारण गोविंद त्या म्हणे बैसलासी. मग उठताना देवाचं भजन, बसताना देवाचं भजन, कुठलंही कार्य करत असताना देवाचं भजन. सांगू तुम्हाला, संतांच्या जीवनामध्ये रामनामाचा छंद होता. त्यांच्या मनाला नित्य गोविंद गोविंद छंद लागलेला होता. आणि छंद लागलेला असल्यामुळेच त्यांनी दळण दळण्याचं काम जरी हाती घेतलं ना तरी देवाचं भजन मात्र त्यांच्यापासून दूर झालं नाही. आपल्या गंगाखेडच्या एक महिला संत आहेत, त्यांचं नाव आहे जनाबाई. जनाबाईंनी काय करायचं, जात्यावरती दळण दळायचं. कुठं? पंढरपूरला. लक्षात घ्या, आता जात राहिलंच नाही. काय आहे तुमच्याकडे जात? जाता जाता जात्याचा विषय घेऊच ना. आहे का तुमच्याकडे जात? नाही ना. आता जात्याची जागा कोणी घेतली? गिरणीनं घेतली. बरं होतं महाराज, जात होतं तोपर्यंत दळण कोणाकडे होतं? त्यांच्याकडे होतं. आता जात गेलं, गिरणी आलं, दळण कोणाकडे आलं? ओ नळेगाव, कोणाकडे आलं दळण? हा,
याला म्हणायचं प्रामाणिक कबुली. तुमच्याकडे आलं बरोबर का नाही? माझ्याकडे बघू नका, माझ्याकडे पण आलंय, माझंही झालंय लग्न. आता दळण माझ्याकडे पण आलेलं आहे. लक्षात घ्या महाराज, खऱ्या अर्थानं ना ते जातं राहायला पाहिजे होतं. ते जातं होतं त्यावेळेस काय काय होत होतं ऐका, मी तुम्हाला सांगतो. महिला मंडळांचा व्यायाम होत होता शरीराचा, आणि दुसरी गोष्ट म्हणजे माता मंडळांचा मनाचा देखील व्यायाम होत होता हो त्या जात्यामुळे. जात्यावरती दळण दळताना अख्खं माहेर आठवायचं, हा मनाचा व्यायाम. अख्खं माहेर आठवायचा, हा मनाचा व्यायाम. आणि शरीरातनं घाम बाहेर पडायचा, हा शरीराचा व्यायाम आहे. ते जातं गेलं, बीपी शुगर येऊन बसले. काय करता, फार अडचणीचा काळ आला. आता विज्ञान शाप की वरदान याच्यावरती फार मोठ्या मोठ्या चर्चा सुरू आहेत. आता काय झाले महाराज, सगळा जमाना यंत्रवत आलाय बरोबर का नाही? आता कशासाठी देखील यंत्र आहे. अहो काल परवापर्यंत मला कपडे धुवायचं मशीन माहिती होतं, काय म्हणतात त्याला, वॉशिंग मशीन. पण आजपर्यंत मी ते भांडे धुवायचं मशीन बघितलं नव्हतं. पण काल बघितलं, भांडे घासायचं देखील मशीन आले, कपडे धुवायचं देखील मशीन आहे, स्वयंपाक करायचं देखील मशीन आहे. आता फक्त एकच मशीन आलं पाहिजे. कोणतं ऐका, ते मशीन असं असलं पाहिजे, ते मशीन ठेवल्याबरोबर, पाहुणा आल्याबरोबर त्या मशीनीत घातल्याबरोबर त्याला पाहिजे ते खायला मिळालं पाहिजे. असं मशीन आता फक्त यायचं बाकी राहिले. आणि माझी प्रार्थना आहे वैज्ञानिकांना, अरे असलं मशीन लवकर काढा, कारण असले मशीनी कुठं कामाला येतील, सप्तात. आमच्यासारखे महाराज लोक आले नळेगावकर, उचलायचे मशीनीत, म्हणा म्हणा म्हणा, हो लय नखरे असतात. कोणाला तुपच आवडते, कोणाला गुलाबजामच पाहिजे असतात, कोणाला बुंदीचे लाडूच पाहिजे असतात. मग आमच्यासारखे महाराज आले, गायक आले, वादक आले, उगे हे ते मागू लागले की उचलायचे आणि कुठे घालायचे, मशीन. काय खायचंय ते खाय. आणि दुसरी गोष्ट, हे मशीन कुठे कामाला येईल माहितीये का? हे मशीन कामाला येईल महाराज लग्न समारंभात. लग्न समारंभात हे एक मशीन ठेवायचं आणि त्याच्यामध्ये दुसरी एक व्यवस्था करायची, लाल बटन स्पेशल चपटीसाठीच. हो, त्यानं जेवण करून लाल बटन दाबून चपटी घेऊन नाचतच बाहेर आलो पाहिजे. चला, माझा मुद्दा फक्त एवढाच आहे. आताचा यंत्रवत काळ आहे, पण पूर्वीच्या काळामध्ये दळण दळण्यासाठी जातो होतं. आणि छंद लागलेला होता देवाचा, कोणाला, जनाबाईला. आणि छंद लागल्यामुळे काय करायचं जनाबाईनं, हो उंटा हातामध्ये पकडायचा आणि त्या जात्यावरती दळण दळत असताना अशी ओवी म्हणायची की 10वा विठ्ठलाचा होत असायचा. फार गोड जातोय बघा, म्हणूनच जरा आपण दळूच दळण. काल आलाय ना परवाच्या दिवशी, असं दळण दळू की पुन्हा काल्याला टेन्शन राहिलं नाही पाहिजे. आम्ही म्हणतो पुढे आमच्या पाठीमागं सर्वप्रथम इकडं माता मंडळ आणि त्यानंतर पुरुष मंडळ, आदरणीय महाराज मंडळी, सर्व गायक वृंद मंडळी पुढे म्हणतील, आणि मग महिला मंडळ, त्यानंतर पुरुष मंडळ. बघू नळेगावमध्ये नेमका आवाज कोणाचा बरं का. सुंदर माझे जाते गा फिरते महिला मंडळ महिला मंडळ बघा. आता हे जवळजवळच्या जेवढ्या महिला आहेत की नाही त्यांचा आवाज यायलाय, पण ते तिकडं ते बाहेर आहेत का नाही त्या म्हणायला जाऊ द्या, आपलं काय घेणंही नाही, आपलं काय देणंही नाही. असं करू नका. पुरुष मंडळ तुम्ही सगळे गप राहा, महिला मंडळ तुम्ही म्हणल्याशिवाय राहू नका. सुंदर माझे जाते फिरते बहुतेक गाऊ कौतुक के तू ये रे बाविठला, कौतुक के तू ये रे बाविठला. म्हणा, ओव्या गाऊ कौतुक येतो, ओव्या गाऊ कौतुक येतो ये रे बा विठ्ठला. म्हणा म्हणा, वा वा. तू ये रे बाविठला, महिला मंडळ वा. ये रे बाविठला, ये रे बाविठला, तू ये रे बाविठला. वा वा वा, धन्यवाद. आता पुरुष मंडळीचा आहे. शिव शिव दोन्ही खुंटे ग प्रपंचात घेते ग, पुरुष मंडळ वा वा. लावणी पाच बोटे घेतो रे बाविठला. पुरुष मंडळ सर्वजण
वा 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 धन्यवाद हे रे बा सगळे 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 म्हणा टाळी वाजवून वा वा हे रे बा विठ्ठला हे रे बा विठ्ठला तू रे बा विठ्ठला सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज की जय तुकाराम महाराज की जय राष्ट्र संत भगवान बाबा की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय संतन की जय हर 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 लागला छंद तो असा छंद लागला पाहिजे बरोबर 9:51 छंद लागो काची छंद मना गोविंद गोविंद हे तुकोबाराय म्हटले हे बघ मना जे तुला काम सांगितलेलं आहे त्या कामाचा छंद लागावा कारण छंद लागला की पुन्हा त्याच्या शिवाय दुसरं काहीच आवडत नाही आणि बाकी सगळ्या कामांचा आम्हाला वर्म कळाले त्यांच्याकडे आम्हा वर्म जे जे कर्म त्यामुळे तुकोबाराय म्हणतात म्हणा हे एवढं जे आहे का नाही एवढं काम तू कर म्हणा जपे राम राम लागो आचे छंद म्हणा गोविंद गोविंद विठोबार खुमाई मनाला काम सांगणं झालं का तुमचं तुकोबाराय म्हटले हो झालं ना आता 10 वाजत आले झालं आमचं मनाला काम सांगणं त्यामुळे आता तुकोबाराय काय म्हणतात मनाला ऐका हे बाबा म्हणा तुला मी जे सांगितलं का नाही तेवढं देऊन टाक बाबा आज मी दिन होतोय तुझ्याकडे याचना करतोय भीक मागतोय अभंगाचं तुका म्हणे माना 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 माझा पिका
हे बाबा मनात एवढं जे मागणं आहे का नाही माझं तेवढं असतो देऊन टाक, यासाठी आज मी दीन होतोय, भीक मागतोय. एकच भाव आपल्या सर्वांच्या समोर आणतो आणि ही सेवा या ठिकाणी थांबवतो. ऐका, जगद्गुरु तुकोबराय म्हणू लागले, तुका म्हणे मना मज भीक द्यावी दिना. भीक मागू लागले कोण? जगद्गुरु तुकोबराय. कोणाकडे? महाराज मागणं आणि तुकोबराय हे का बरं नाही बरं? कारण तुकोबरायांना मागणाऱ्यांविषयी फार तितकडा आहे, लक्षात घ्या. हात पसरविणे जिने धिक द्यायचे. जगद्गुरु तुकोबराय बोलतात, काही मागणे हे आम्हा अनुचित. जगद्गुरु तुकोबरायांना मागणं बरं वाटत नाही, पण इथं स्वतः जगद्गुरु तुकोबराय मागू लागले. कारण सांगू मी तुम्हाला, कारण हे मागणं आहे महाराज परमार्थिक. ऐका, झालं आता आपलं कीर्तन. हे मागणं आहे परमार्थिक, आणि परमार्थिक मागण्या परमार्थासाठी जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, आमचे तत्व आमचे नियम थोडे इकडं तिकडं करण्याची जरी वेळ आली ना तरी ते आम्ही करू, पण परमार्थ जो आहे का नाही त्याच्यामध्ये आम्ही कुठेही आणि कधीही अडथळा निर्माण होऊ देणार नाहीत. त्यामुळे तुकोबराय म्हटले, मागणं जरी मला आवडत नसेल, मागणं हा जरी विषय माझ्यासाठी तुच्छ असेल, मागणं हे जरी माझ्या रक्तात नसेल, मागणं हा जरी माझा स्वभाव नसेल, पण आज परमार्थासाठी रामनामाची साधना व्हावी, गोविंद गोविंद छंद लागावा, यासाठी आज मी या मनाकडे दीन होत आहे. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, आणि हे मना दीन होऊन मी तुला भीक मागतोय. तुका म्हणे मना मज भीक द्यावी दिना. याचं उत्तर एकच, परमार्थ जीवनामध्ये महत्वाचं आहे. बाकीच्या गोष्टी येतील जातील, इकडं होतील तिकडं होतील. ही सृष्टी हा संसार अनादी कालापासून आहे, अनादी कालापर्यंत चालत राहणार आहे. हा कधीपासून सुरू आहे आणि कुठपर्यंत चालणार आहे याची कल्पना कोणाला नाही. हे सगळं खोटे, हे सगळं फलकटे, पण खरं आहे तो फक्त आणि फक्त देव, देवाचं नाम आणि ती भगवत भक्ती व्हावी, यासाठी तुकोबराय म्हटले, आज मी मना तुझ्याकडे याचना करतोय. तुका म्हणे मना मज भीक द्यावी दिना. कोणती भीक? पहिल्या चरणातली भीक आणि दुसऱ्या चरणातली भीक. पहिल्या चरणातली भीक करे ह्याची काम म्हणा जपे राम राम. दुसऱ्या चरणातली भीक लागो ह्याची छंद म्हणा गोविंद गोविंद. जगद्गुरु तुकोबरायांचा अतिशय गोड, अतिशय सुंदर अभंग या ठिकाणी आपल्या सर्वांच्या सेवेसाठी घेतला होता. या अभंगावरती चिंतन करत असताना जो वेळ मला प्राप्त होता तो जवळजवळ वेळ या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. त्यामुळे ही सेवा याच ठिकाणी महारुद्र हनुमंतरायांच्या चरणी समर्पित करतो, थांबण्याचा प्रयत्न करतो आणि पुनश्च एकदा उल्लेख करतो. आपलं हे पावन पवित्र नळेगाव नावाचं हे गाव, आणि या नळेगाव गावामध्ये गेल्या अनेक वर्षापासून सुरू असलेला हा सप्ताह, आणि या सप्ताहामध्ये यावर्षी योगायोगाने ही 6व्या दिवसाची सेवा मला प्राप्त झाली. यासाठी समस्त ग्रामस्थ मंडळ नळेगावकर आपल्याला द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत. पुनश्च एकदा धन्यवाद देतो. चंद्रकांत दादांचा आपल्या सर्वांचा संपर्क झाला. काय आहे महाराज, खूप आनंद वाटतो इकडे येत असताना. ऐका, आम्ही महाराष्ट्रामध्ये राहतो, त्यामुळे हा संप्रदाय महाराष्ट्रामध्ये ज्ञानोबरायांनी स्थापित केला. ज्ञानदेवे रचिला पाया, आणि तुकोबराय या संप्रदायाचे कळस झाले. ऐका, पण हा संप्रदाय इथपर्यंत देखील टिकवला कोणी असेल तर तुम्ही लोकांनी टिकवलेला आहे. ऐका, इकडची भाषा वेगळी आहे. इकडची जी भाषा आहे ती आपल्याकडे भाषा प्रांतवाद आहे, लक्षात घ्या. आणि इकडची जी भाषा आहे ती भाषा कुठली आहे? तेलुगू भाषा आहे. पण या तेलंगणामध्ये देखील तेलुगू भाषा ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आम्हा संत महात्म्यांची जी भाषा आहे, ज्ञानोबरायांनी ज्या भाषेसाठी म्हणावं माझा मराठीची बोल कौतुके बरी अमृतातही पैजा जिंके, ती भाषा या तेलंगणा राज्यामध्ये देखील जर कोणी सांभाळली असेल, या कीर्तनाच्या माध्यमातनं, या सप्ताहाच्या माध्यमातनं, ज्ञानेश्वरी पारायणाच्या माध्यमातनं, गाथ्याच्या पारायणाच्या माध्यमातून तर तुम्ही सांभाळलेली आहे. यासाठी तुम्हा सर्वांच्या चरणावरती दंडवत प्रणिपात आहे. हा संप्रदाय, ही संस्कृती आपण या ठिकाणी सांभाळत आहात. यासाठी तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. आपण हा दिव्य स्वरूपाचा सप्ताह वर्षानुवर्ष करत राहा. ज्ञानोबा तुकोबरायांची कृपा आहे आपल्यावरती, सर्व साधू संत महात्म्यांची कृपा आहे, हनुमंतरायांची कृपा आहे. परमार्थ जीवनातला कमी होऊ देऊ नका. आई वडिलांची सेवा करा, साधू संत महात्म्यांची सेवा करा, देव देश धर्माची सेवा करा. नक्की आपल्या जीवनाचा
उत्कर्ष झाल्याशिवाय राहणार नाही. असो, पुनश्च एकदा समस्त ग्रामस्थ मंडळांना खूप खूप धन्यवाद देतो. आज उपस्थित ही सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहेत, सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. शिवाजी महाराज असतील, ही गायक मंडळी असतील, त्यामध्ये हे सगळीच आता गायक मंडळी, इकडची वादक मंडळी, नावच लक्षात राहत नाही, लईच अडचण आहे माझी. हा चला असो, हा सगळी मंडळी आहेत, सगळ्या मंडळींना खूप खूप धन्यवाद. सोबदार, ही भजनी मंडळ, नरसापूरवरून आलेली वगैरे सगळ्यांना धन्यवाद देतो. आपण सर्व मायबाप श्रोते मंडळ आपणा सर्वांना धन्यवाद देतो. आणि एकच बोलतो, 2 तासाची सेवा करत असताना काही चुकलं असेल, आई वडिलाचं साधू संतांचं अंतकरण करून माफ करा. कसं माफ करायचं लगेच सांगून टाकतो शिवाजी महाराजांना. कसं माफ करायचं ऐका. ज्याला 3 लेकरं आहेत त्यांनी समजायचं 3 पैकी आपलं 1 चुकलं. ज्यांना 2 लेकरं आहेत त्यांनी समजायचं 2 पैकी आपलं 1 चुकलं. ज्याला एकच लेकरू आहे, सांगायची गरज आहे का? एकुलता एक कसं असते? बोला 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 बोला, झालं कीर्तन. एकुलता एक कसं असते? लाडका असते. आणि ज्यांना लेकरूच नाही, मला दत्तक घेऊन जा. बघा, जमत असलं तर फक्त एक काम करा, मला दत्तक घेऊन जा. पण ज्यांच्याकडे गडगंज संपत्ती आहे तेच दत्तक घेऊन जा. नाही तर दत्तक घेऊन जाताल आणि पुन्हा म्हणताल नरसापूरला जाय, लय पैसे देतात, तिथं कीर्तन करण, पैसे घेऊन ये. नळेगावला जाय, लय पैसे देतात नळेगावला. किनवट भागात, तिकडे तेलंगणा भागात जायचं, त्यात सुद्धा आमदारी घेऊन ये. त्यामुळे जाऊ द्या, विनोदाचा भाग सोडा. सर्वांच्या चरण करतो. एखादी चूक झाली असेल माफी असू द्यावी. याच ठिकाणी थांबतो. ज्ञानेश्वर